रात्रीच्या वेळी हायवेवरून प्रवास करणं जितकं रोमांचक असतं तितकंच ते जीवघेणंसुद्धा असू शकतं. बाहेर पसरलेला अथांग काळोख, पावसाचा रिमझिम आवाज आणि गाडीच्या हेडलाईटचा तो पिवळसर प्रकाश. अशा वेळी तुमची गाडीच तुमचं पूर्ण जग असते. पण कधी विचार केलाय, या बंद गाडीच्या काचेबाहेर त्या घनदाट जंगलात नक्की काय लपलं असेल? आजची गोष्ट आहे महाराष्ट्रातील सर्वात भयानक अशा वरंधा घाटाची. हा प्रवास सुरू झाला आनंदाने, पण एका अशा वळणावर नियतीने असा खेळ मांडला ज्याचा शेवट बघून तुमच्या अंगावर काटा येईल. रात्रीच्या प्रवासात घडलेली ही एक अशी घटना आहे जी ऐकल्यानंतर पुढच्या वेळी हायवेवरून जाताना तुम्ही 100 वेळा विचार कराल. मित्रांनो, तुम्हाला खात्री आहे का की तुमच्या आजूबाजूला जे घडतंय ते सत्य आहे? स्वागत आहे तुमचं आभासमध्ये, वास्तवाच्या पलीकडचं जग. जर तुम्हाला अशाच अंगावर काटा आणणाऱ्या सत्य आणि काल्पनिक भयकथा ऐकायला आवडत असतील तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण भीतीचा हा प्रवास आता इथेच थांबणार नाही. ही गोष्ट आहे अमेय आणि सुहासची. दोघेही पुण्याच्या एका IT कंपनीत काम करायचे. कॉलेजपासूनचे अगदी जिवलग मित्रच. कामाचा ताण वाढला होता म्हणून त्यांनी ठरवलं होतं की या विकेंडला कोकणातल्या गावी जाऊन थोडासा निवांतपणा घ्यायचा. त्यांनी भोरमार्गे वरंधा घाटाचा रस्ता निवडला. वरंधा घाट जो दिवसा निसर्गरम्य असतो, पण रात्री तिथे काळोख्याचं राज्य असतं. अरुंद रस्ते, खोलदरी आणि संरक्षणासाठी नसलेले कठडे. हा रस्ता ड्रायव्हिंगसाठी सर्वात कठीण मानला जातो. त्यांना निघायला उशीर झाला होता. अगदी रात्रीचे 10:30 वाजले होते. त्यांची कार आता घाटाच्या सुरुवातीला पोचली होती. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश जाड धुक्यांना चिरून जेमतेम 10 फुटांच्या रस्त्यापर्यंतच पोहोचत होता. गाडीत अमेय ड्रायव्हिंग करत होता आणि सुहास बाजूच्या सीटवर बसून गाणी ऐकत होता. सुहास म्हणाला, अमेय, जरा हळू चालव रे. तुला तर माहित आहे ना वरंधा घाट किती डेंजर आहे. इथे नेटवर्क सुद्धा नसतं. त्यावर अमेय म्हणाला, तू नको रे टेन्शन घेऊस. मी अनेकदा आलो या रस्त्याने. फक्त पाऊसच जास्त आहे, पण आपण 1 तासात घाट क्रॉस करून महाडला पोहोचूच. गाडीत एसीची थंड हवा आणि बाहेरच्या पावसाचा एकच ताल धरलेला आवाज. वातावरण खूप गूढ होतं. कोणालाच माहीत नव्हतं की हा प्रवास त्यांना एका अशा वळणावर घेऊन जाणार आहे जिथून मागे फिरणं अशक्यच होतं. रात्रीचे 12:30 झाले असावेत. गाडी आता घाटाच्या अगदी मध्यभागी, जिथे वाघजाई मंदिराचा टप्पा ओलांडून रस्ता पुढे जातो, तिथे पोहोचली होती. आजूबाजूला घनदाट जंगल आणि उजव्या बाजूला खोल दरी होती. सुहासला अचानक लघवीला आली. सुहास म्हणाला, अमेय, प्लीज थांबव ना. मला खूप जोराची लघवीला आली. मागशी त्या हॉटेलवर कोल्ड्रिंक थोडी जास्तच प्यायलो. अमेय म्हणाला, अरे सुहास, जागा बघितलीस का कशी आहे? इथे मिट्ट काळोख आहे आणि वरंधा घाटात रात्री थांबणं पण सेफ नाहीये. सुहास म्हणाला, नाही रे, आता कंट्रोल नाही होत आहे. थांबवतो इथेच, कोणी नाहीये इकडे. अमेयने नाईलाजाने गाडी एका तीव्र वळणावर कड्याच्या बाजूला थांबवली. बाहेर गाड्यात अंधार होता. पाऊस तसाच पडत होता. सुहासने दरवाजा उघडला. थंड हवा आणि पावसाचे शिंतोडे आत आले. सुहास म्हणाला, तू थांब गाडीत, मी आलोच 2 मिनिटात. सुहासने
मोबाईलची टॉर्च लावली. तो गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशातून बाहेर पडला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या मागे अंधारात गेला. अमेय गाडीत एकटाच बसला होता. सुहास जाऊन 5 मिनिटं झाली होती. बघता बघता 10 ते 15 मिनिटं सुद्धा झाली, पण सुहास अजून आलाच नव्हता. अमेयला थोडी भीती वाटू लागली, कारण या घाटात बिबट्या किंवा इतर जंगली श्वापदांची भीती तर असतेच. त्याने खिडकीची काच थोडी खाली केली, तसा थंडगार वारा आत आला. अमेयने ओरडूनच सुहासला आवाज दिला, "अरे सुहास, किती वेळ लागतोय यार, चल ना लवकर." बाहेरून काहीच उत्तर आलं नाही. फक्त दरीतून येणाऱ्या वाऱ्याचा आवाज येत होता. अमेयने मोबाईल काढला आणि सुहासला कॉल लावला. The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. नेटवर्क गायब होतं. अमेय आता वैतागला आणि थोडा घाबरला सुद्धा. हा अंधारात पडला तर नसेल ना, हा प्रश्न त्याने स्वतःलाच विचारला. अमेय गाडीचा दरवाजा उघडणार, टॉर्च घेणार, तेवढ्यात पॅसेंजर साईडचा दरवाजा उघडला. सुहास आत येऊन बसला. तो पावसात पूर्ण भिजला होता. त्याच्या कपड्यातून पाणी सीट कव्हरवर निथळत होतं. त्याने काहीच न बोलता दरवाजा ओढून घेतला. अमेय म्हणाला, "अरे काय माणूस आहेस यार तू, किती वेळ, आणि भिजलायस का एवढा? गाडी छत्री तर होती ना यार मागे, ती घेऊन जायचीस." सुहास काहीच बोलला नाही. त्याने फक्त मान हलवली आणि समोरच्या काचेतून रस्त्याकडे बघू लागला. अमेयला थोडं विचित्र वाटलं. सुहास खूपच बडबड्या होता, सतत जोक्स मारायचा, पण आता तो एकदम शांत दगडासारखा बसून होता. गाडी चालू करताना अमेयला एक गोष्ट जाणवली. गाडीत अचानक एक विचित्र वास येऊ लागला. ओल्या मातीचा आणि काहीतरी कुजल्यासारखा उग्र वास येऊ लागला. अमेय म्हणाला, "सुहास, तुला वास येतोय का रे कसला तरी? बाहेर पाय पडला की काय घाणीत?" सुहासने हळूच अमेयकडे बघितलं. डिम लाईटमध्ये त्याचे डोळे अमेयला दिसलेच नाहीत, पण त्याचा चेहरा दिसला. निर्विकार होता तो. सुहास घोगऱ्या आणि तुटक आवाजात म्हणाला, "नाही, काही नाही, चल, उशीर होतोय." अमेयने गाडी गिअरमध्ये टाकली आणि पुन्हा प्रवास सुरू केला. पण आता गाडीतलं वातावरण आधीसारखं नव्हतं. एक जडपणा जाणवत होता. गाडी 15 ते 20 मिनिटं चालली असेल. तो वास आणि ती शांतता अमेयला अस्वस्थ करत होती. अमेयला संशय येऊ लागला. हे वागणं सुहाससारखं नव्हतं. त्याने मनात एक विचार केला, जरा चेक करूया हा नक्कीच काय विचार करतोय. अमेयने मुद्दामच एक खोटा प्रश्न विचारला. अमेय म्हणाला, "बरं सुहास, आपण गावी पोहोचलो की त्या तुझ्या रत्ना काकूंना भेटायला जाऊया. त्यांच्याबद्दल तू नेहमी सांगत असतोस की त्या खूप छान आहेत आणि खूप छान मोदक बनवतात." खरी गोष्ट अशी होती, सुहासला गावी कोणीच रत्ना काकू नव्हती. हे नाव अमेयनं तिथेच बनवलं होतं. जर हा खरा सुहास असता तर तो म्हणाला असता, "अरे वेड्या आहेस का? रत्ना काकू कोण? आपली काकू तर कमल आहे ना." पण बाजूला बसलेल्या सुहासने अमेयकडे बघितलं. त्याच्या ओठांवर विचित्र आणि बारीक हसू उमटलं. सुहास म्हणाला, "हो, नक्की जाऊया ना. त्यांना भेटून खूप दिवस झाले. ते आपली वाटच बघत असतील." अमेयच्या हातावरचे केस उभे राहिले. स्टेअरिंगवरची त्याची पकड घट्ट झाली. छातीत धडधड वाढली. त्याला समजलं बाजूला बसलेली व्यक्ती
सुहास नाहीये. सुहासला माहीत असतं की गावी रत्ना काकू नाहीयेत. मग हा कोण आहे जो सुहाससारखा दिसतोय, सुहासचे कपडे घातलेत, पण ज्याला सुहासच्या आयुष्यातलं सत्य माहीत नाही? आणि जर हा सुहास नाहीये तर मग खरा सुहास आहे कुठे? अमेची अवस्था पिंजऱ्यातल्या उंदरासारखी झाली होती. तो एक बहुरूपी किंवा अतृप्त शक्तीसोबत गाडीत बंद होता. बाहेर पाऊस, अंधार आणि आत हा कोणीतरी. अमेने ठरवलं की पुढच्या वळणावर गाडी थांबवायची आणि बाहेर पळून जायचं. गाडी घाटाच्या एका उंच भागावर आली. तिथे क्षणभरासाठी मोबाईलला रेंज आली आणि अचानक अमेचा फोन वाजला. अमे दचकला. त्याने स्क्रीनवर पाहिलं. नाव होतं सुहास कॉलिंग. अमेचं हृदय क्षणभर थांबल्यासारखं झालं. त्याने डोळे मोठे करून हळूच बाजूला बघितलं. बाजूला बसलेला सुहास अजूनही समोर बघत होता. त्याचे हात मांडीवर स्थिर होते. त्याचा फोन खिशातच होता. तो फोन वापरत नव्हता. मग कॉल कोण करतंय? अमेने थरथरत्या हाताने फोन उचलला आणि कानाला लावला. फोनवरून सुहासचा आवाज आला. तो आवाज वाऱ्याच्या सोसाट्यात होता, रडवेला आणि प्रचंड वेदनेने भरलेला. हॅलो 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 अमय अमय, मला वाचव रे. मी खाली पडलोय. काय सुहास, तू तू कुठे आहेस? अरे अरे मी मगाशी लघवीला गेलो होतो ना, माझा पाय निसटला आणि मी कड्यावरून खाली पडलोय यार. मी ते झाडात अडकलोय रे. मी वर आलो तर तुझी गाडी निघून गेली होती. तू का मला सोडून गेलास? माझं खूप रक्त जाते. अमय अमय प्लीज परत ये. अमेला दरदरून घाम फुटला. जर खरा सुहास 10 किलोमीटर मागे त्या दरीत रक्ताच्या थारोळ्यात पडलाय, तर मग गेल्या 20 मिनिटांपासून माझ्या बाजूला बसलेला हे कोण प्रवास करते? भीतीने अमेचा ताबा सुटला. त्याला श्वास घेता येत नव्हता. त्याने बाजूला बसलेल्या त्या आकृतीकडे बघितलं. त्या खोट्या सुहासने आता मान फिरवली. आता त्याचा चेहरा सुहासचा नव्हता. त्याचा चेहरा विद्रूप झाला होता. डोळे पांढरे होते आणि तोंडातून पाणी गळत होतं. तो भयानक आवाजात हसला आणि म्हणाला, फोन उचललास, पण आता काय फायदा? आपण पोहोचलो तमे. त्यावर अमेय म्हणाला, नाही नाही, तू कोण आहेस? तू सुहास नाहीयेस. तू कोण आहेस? खरं सांग, कोण आहेस तू? समोर रस्त्यावर एक तीव्र वळण होतं. भीतीने गाळण उडालेल्या अमेयने ब्रेक दाबण्याऐवजी चुकून ॲक्सिलेटर जोरात दाबला. गाडीचा वेग वाढला. स्टेअरिंग हातातून सुटलं. गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या दगडाला धडकून जोरात हवेत झेपावली. दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस थांबला होता. पोलीस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली. 2 वेगवेगळ्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स उभ्या होत्या. इन्स्पेक्टर शिंदे आणि हवालदार पंचनामा करत होते. हवालदार म्हणाले, ओ साहेब, ती खाली पडलेली लाल कार बाहेर काढली. ड्रायव्हरचा मृतदेह सापडला. नाव आहे अमेय देशमुख. इन्स्पेक्टर म्हणाले, आणि दुसरा? खबऱ्याने सांगितलं होतं ना की दोघे मित्र होते म्हणून. हवालदार म्हणाले, हो साहेब, पण विचित्र गोष्ट ही आहे की दुसऱ्या मित्राचा म्हणजेच सुहासचा मृतदेह या गाडीत नाही सापडला. इन्स्पेक्टर म्हणाले, मग कुठे सापडला? त्यावर हवालदार म्हणाले, सुहासचा मृतदेह येथून 10 किलोमीटर मागे त्या पहिल्या वळणावरच्या दरीत सापडला, जिथे ते लघवीसाठी थांबले होते. डॉक्टर म्हणतात की सुहासचा मृत्यू
गाडी पडण्याच्या 1 तास आधीच झाला होता, डोक्याला मार लागल्याने. इन्स्पेक्टरला धक्का बसला. इन्स्पेक्टर म्हणाले, काय बोलतोयस? जर सुहास 10 किलोमीटर मागेच मेला होता तर मग अमेयने गाडी 10 किलोमीटर पुढे कशी आणली आणि तो कोणाशी बोलत होता? ह्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. पण पोलिसांनी गाडीतून अमेयचा डॅशकॅम जप्त केला. जेव्हा त्या रात्रीचं फुटेज बघितलं तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये सन्नाटा पसरला. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं, अमेय गाडीत बसलाय, सुहास बाहेर जातोय. 15 मिनिटांनी दरवाजा उघडण्याचा आवाज येतो, पण दरवाजा उघडतच नाही. कोणीच आत येत नाही. पुढच्या 2 मिनिटांच्या फुटेजमध्ये अमेय रिकाम्या सीटकडे बघून बोलतोय. तो विचारतोय, काकूंना भेटायला जायचं का? पण रिकाम्या हवेतून उत्तर येत नाही. अमेयच्या चेहऱ्यावर भीती पसरते. पण व्हिडिओच्या शेवटच्या काही सेकंदात जेव्हा अमेय गाडी जोरात दरीत घालतो तेव्हा त्या रिकाम्या सीटवरून एक अस्पष्ट, अमानवी आणि घोगरा आवाज रेकॉर्ड झाला होता. आपण पोहोचलोय अमेय. मित्रांनो, याचा अर्थ असा की वरंदा घाटाच्या त्या प्रवासात अमेय गाडीत एकटाच होता. सुहासचा आत्मा 10 किलोमीटर मागेच शरीर सोडून गेला होता. पण जे काही अमितसोबत गाडीत बसलं होतं तो सुहास नव्हता. ते काय होतं? अमेयचा भास की त्या घाटातील ती अदृश्य शक्ती जिला एकटा प्रवासी बघून सोबत करावीशी वाटली. पुढच्या वेळी हायवेवर गाडी थांबवताना 10 वेळा विचार करा आणि गाडीत परत बसल्यावर खात्री करा की तुमचा मित्र तोच आहे ना, कारण रिकाम्या जागा कधीच रिकाम्या नसतात. ही कथा आवडली तर लाईक करा आणि कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला असा अनुभव कधी आला आहे का. भेटूया पुढच्या भागात. शुभरात्री. जर झोप लागली तर.